नीट यूजी 2026चे विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म भरून झालेले आहेत। सगळ्यात मोठं कन्फ्युजन विद्यार्थ्यांना कुठं क्रिएट झालं असेल तर ते आहे विद्यार्थ्याच्या नावामध्ये। काही विद्यार्थ्यांचे नाव आधारसोबत मॅच झालेले आहेत, तर काही विद्यार्थ्यांचे नाव आधारसोबत मॅच झालेले नाहीत, तर काही विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना फक्त नाव टाकलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की एक्झाम हॉलमध्ये सुद्धा विद्यार्थ्याला OMR सीटवर आपलं नाव त्या ठिकाणी टाकावं लागतं। त्या ठिकाणी कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी आपलं नाव टाकायचं आहे, NTA ची ऑफिशियल OMR सीट कशा प्रकारे असते आणि नावासंदर्भात NTA काय महत्त्वाच्या सूचना आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल। नीट यूजी 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशन प्रक्रियेपर्यंतचे संपूर्ण मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे नीट OMR सीट अँड नेम, म्हणजेच OMR सीटवर सुद्धा विद्यार्थ्याला आपलं नाव त्या ठिकाणी टाकावं लागतं। ते नेमकं कशा प्रकारे भरायचं आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। या गोष्टीसाठी मी मागच्या वर्षी नीट दिलेला एक विद्यार्थी सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये बोलवणार आहे। पुढे जेव्हा ती स्लाइड येईल तेव्हा त्या विद्यार्थ्याला आपण आमंत्रित करूयात। सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांच्या नावाबाबत काय काय शक्यता त्या ठिकाणी फॉर्म भरताना क्रिएट झालेल्या आहेत त्या सुद्धा डिस्कस करूयात। पहिल्या प्रकारातले विद्यार्थी आहेत ज्यांचं नाव आधार सोबत परफेक्ट मॅच झालेलं आहे। उदाहरणार्थ विद्यार्थ्याचं नाव आहे श्रेयश विनोद एरंडे आणि त्याच्या मार्कशीटवर सुद्धा या सिक्वेन्सनी नाव आहे श्रेयश विनोद एरंडे, तर हे आधार सोबत मॅच झालेलं आहे। कसल्याही प्रकारचा रेड मार्क त्या विद्यार्थ्याला त्याच्या कन्फर्मेशन पेजवर आलेला नाही। विशेषतः हा प्रॉब्लेम कोणाला येत होता, नाव न मॅच होण्याचा हा प्रॉब्लेम येत होता ज्यांची 12वी स्टेट बोर्डमधून झालेली आहे। यातील बहुतांश विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम आलेला आहे। त्यांचं नाव जे आहे ते आधारसोबत मॅच झालेलं नाही, म्हणजेच हे दुसऱ्या प्रकारातले विद्यार्थी ज्यांचं नाव आधारसोबत मॅच झालेलं नाही। नेमकं या ठिकाणी काय झालेलं आहे की 10वीच्या मार्कशीटनुसार आपल्याला नाव भरायला NTAने सजेस्ट केलेलं होतं। जेव्हा विद्यार्थ्यांनी 10वीच्या मार्कशीटनुसार नाव भरलं, स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांच्या 10वीच्या मार्कशीटच्या नावामध्ये विद्यार्थ्याचं आडनाव आधी असतं, मध्ये विद्यार्थ्याचं नाव असतं आणि नंतर पालकाचं नाव असतं। परंतु आधार कार्डवर जर आपण बघितलं तर आधार कार्डवर नेमकं काय होतं, आधार कार्डवर सुरुवातीला विद्यार्थ्याचं नाव, मध्ये पालकाचं नाव आणि त्यानंतर विद्यार्थ्याचं सरनेम अशा प्रकारचा सिक्वेन्स आहे। या गोष्टीमुळे विद्यार्थ्याचं जे नाव आहे ते मॅच झालेलं नाही आणि तशा प्रकारचं रेड ब्रॅकेटमध्ये NTAने दिलेलं आहे की तुमचं नाव मॅच झालेलं नाही। याची अडचण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेमध्ये किंवा नीट एक्झाममध्ये येणार आहे का, तर याची कुठलीही अडचण विद्यार्थ्यांना येत नसते। हे जे काय आहे नाव ते आधारसोबत मॅच न झाल्यामुळे तशा प्रकारची सूचना तुम्हाला किंवा तशा प्रकारचा रेड मार्क आलेला आहे। याबाबत विद्यार्थ्यांनी अगदी निश्चिंत राहायचं की याची कुठलीही अडचण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेदरम्यान किंवा नीटचा पेपर, त्याचबरोबर नीटचा रिझल्ट किंवा तुमचं ॲडमिशन या नाव न मॅच होण्याशी कुठलाही संबंध नाही। याची कुठलीही अडचण विद्यार्थ्यांना पुढे येत नाही। तिसऱ्या प्रकारातले एक विद्यार्थी आहेत ज्यांनी नाव भरताना फक्त आपलं नाव टाकलेलं आहे, म्हणजेच स्टुडंट नेममध्ये विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, फक्त नाव भरलेलं आहे। म्हणजेच विद्यार्थ्याचं नाव 10वीच्या मार्कशीटवर एरंडे श्रेयश विनोद आहे आणि विद्यार्थ्यांनी भरताना फक्त आपलं नाव टाकलेलं आहे, श्रेयश एवढंच नाव टाकलेलं आहे। समोर त्या वडिलांचं नाव किंवा सरनेम काही विद्यार्थ्यांनी भरलेलं नाही। तर याची अडचण एक्झामला काही येणार आहे का, तर याचीही कुठली अडचण त्या ठिकाणी एक्झामला येत नाही। त्याचबरोबर प्रवेश प्रक्रियेच्या वेळेस सुद्धा याची कुठली अडचण विद्यार्थ्यांना शक्यतो येत नाही। अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन मागच्या काही वर्षामध्ये आपण केलेलं आहे। फक्त एक ॲफिडेव्हिट वकिलाच्या सल्ल्याने तुम्ही या ठिकाणी बनवून ठेवा। काही कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी त्रास देऊ शकतात, परंतु शक्यतो ही अडचण त्या ठिकाणी येत नाही। याही बाबत विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही। प्रॉब्लेम कोणाला येऊ शकतं, ज्यांनी नीटचा ॲप्लिकेशन फॉर्म भरताना, म्हणजे हा चौथा प्रकार आपण म्हणूया, स्पेलिंग मिस्टेक केली। म्हणजेच विद्यार्थ्याचं नाव आहे श्रेयश, म्हणजेच इथे आहे SHREEYASH, हे भरताना विद्यार्थ्यांनी SH, मार्कशीटवर आहे SHREE आणि भरताना SHRI झालंय। म्हणजे विद्यार्थ्याच्या नावामध्ये किंवा पालकाच्या नावामध्ये किंवा सरनेममध्ये, नावाच्या कॅन्डिडेट नेममध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर त्या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांना पुढे अडचण येऊ शकते। अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या गॅजेटला अप्लाय करायला हरकत नाही। ज्या विद्यार्थ्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे, स्पेलिंग मिस्टेक कॉलेजला त्या ठिकाणी चालत नाही।
पुढची तयारी म्हणून अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाचं जे काही गॅजेट आहे ते गॅजेट बनवायला घेतलं तरी हरकत नाही. गॅजेट असेल तर मग पुढे तुम्हाला कुठलीही अडचण येत नाही. शक्यतो जेवढ्या काही गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज असतील, म्हणजेच एक्झाम घेणारी NTA असेल किंवा पुढे प्रवेश प्रक्रिया करणारी MCC असेल किंवा महाराष्ट्र स्टेट कोट्याचे ॲडमिशन करणारी CET सेल असेल, हे विद्यार्थ्याच्या बाजूनेच असतात. विद्यार्थ्याचं जाणीवपूर्वक नुकसान कोणी त्या ठिकाणी करत नाही. स्पेलिंग मिस्टेकच्या बाबतीत मात्र अडचण येऊ शकते. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आपली तयारी करून गॅजेटची तयारी त्या ठिकाणी करायची आहे. ही आहे NTA ची ऑफिशियल जी काही OMR सीट आहे, ही 2024ची आपण स्टडीसाठी घेतलेली आहे. ते OMR सीट फक्त स्टडीसाठी आपण दाखवतोय. अशाच प्रकारची OMR सीट तुम्हाला तुमच्या एक्झाम हॉलमध्ये मिळणार आहे आणि या ठिकाणी डिक्लेरेशन ऑफ कॅन्डिडेट सुद्धा घेतलं जातं. या ठिकाणी विद्यार्थ्याचं जे काय आहे सिग्नेचर जे आहे ती एक्झाम हॉलमध्ये विद्यार्थ्यांना करायची आहे आणि या ठिकाणी जर सिग्नेचरच्या खाली बघितलं तर कॅन्डिडेट नेम इन रनिंग हँडरायटिंग म्हणजे चालू हस्ताक्षरात तुम्हाला तुमचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. हे नाव नेमकं कशा प्रकारे भरायचं आहे ते सुद्धा आपण पाहूयात. त्याच्यानंतर लेफ्ट हँड थंब सुद्धा, त्या इम्प्रेशन सुद्धा एक्झाम हॉलमध्ये तुमच्याकडनं घेतलं जातं आणि या ठिकाणी जे काही पर्यवेक्षक असतील त्या हॉलमध्ये तुमच्यावर निगराणी करणारे किंवा तुमच्यावर लक्ष ठेवणारे त्यांचे सिग्नेचर या ठिकाणी आहे. आपल्याला आईचं नाव पण भरायचं असतं आणि वडिलांचं नाव सुद्धा या ठिकाणी रनिंग हँडरायटिंगमध्ये भरायचं असतं. आणि वर जे महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत, रोल नंबर आणि तुम्हाला जे काही टेक्स्टचं बुकलेट, क्वेश्चन पेपरचा बुकलेटचा जो काही नंबर येईल त्याच्यावर तो या ठिकाणी व्यवस्थित भरावा लागतो. म्हणजेच NTA ऑफिशियल OMR सीटवर एक्झाम हॉलमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव ते नेमकं कशा प्रकारे भरायचं आहे ते आपण मागच्या वर्षीचा एक स्टुडंट आहे आपला त्याला बोलवणारच आहोत. तत्पूर्वी नीट UG 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला आपण सुरुवात केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेकडे पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी स्क्रीनवर, त्याचबरोबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ विषयी उत्सुकता आहे अशा विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण देशभरातील जेवढे काही कॉलेजेस आहेत त्या संपूर्ण कॉलेजेसचे राऊंड वाईज कट ऑफ आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत. ते कट ऑफ विद्यार्थ्यांना कुठे पाहायला मिळतील तर आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर हे आहे NTA ऑफिशियल OMR सीटचा जो काही नमुना आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. NTA काय सूचना केलेल्या आहेत, इन द OMR सीट राईट द कॅन्डिडेट नेम, फादर नेम अँड मदर नेम इन रनिंग हँडरायटिंग. चालू हस्ताक्षरात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत. ह्यामध्ये कशा प्रकारे नाव भरायचं आहे, विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यायची आहे यासाठी आपण श्रेयश एरंडे या विद्यार्थ्याला आमंत्रित करतोय. श्रेयश सध्या पुण्यातल्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये वैद्यकीय शिक्षण घेतोय आणि छत्रपती अकॅडमी पुणेचा जो काही स्टडी आयुष हा फोरम आहे, एक वेगळं YouTube चॅनल आहे, तो विद्यार्थी तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालवतोय. श्रेयशला बोलूयात. त्यांनी 2 वेळा ही एक्झाम दिलेली आहे. नेमकं त्याचा अनुभव या OMR सीट बद्दल कशा प्रकारे आहे ते आपण पाहूयात. श्रेयश. नमस्कार सर आणि थँक्यू तुम्ही मला संधी दिली तर बोलण्यासाठी. 2 वेळा मी नीटची एक्झाम दिलेली आहे सर आणि यामध्ये आपल्याला काय असतं की आता तरी इथं 200 मार्काची OMR आहे पण आता 180 प्रश्न केलेले आहेत OMR मध्ये. आणि कसं आहे की इथं ते सगळ्यात अगोदर एकतर मुलांना म्हणजे मी ऑब्झर्व केलं की प्रेशर असतं खूप. एक्झाम नीट हॉलमध्ये भयंकर प्रेशर असतं. सॉल्व्ह करायचं का हे सगळं करायचं, पण हे सगळं मॅन्डेटरी आहे. त्यामुळे जशी तुमची हँडरायटिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमची साईन ही व्यवस्थित तुमची रनिंग हँडरायटिंग मध्ये साईन करा. तुम्ही साईन कशीही केली तरी तिथं व्यवस्थित जी तुम्ही ऍडमिट कार्डवर केलेली आहे तशी साईन तुम्ही करा. माझं म्हणणं एकच असतं की नीटचा फॉर्म भरताना एक साधी सही आणि सही साधीच ठेवा सध्या पुरतं तरी. नंतर तुम्ही ॲफिडेव्हिट देऊन बँकेतून ती साईन चेंज करू शकता. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स नेम लिहिताना तुमचं पूर्ण नाव लिहा. पूर्ण नाव लिहिल्यानंतर तुम्ही जे नाव लिहिताय ते तुम्ही 1 ते 2 सेकंदमध्ये तुमचं नाव लिहू शकता. असं तुम्ही लिहा. SHREEYS एकदम फास्टमध्ये हे तुमचं नाव लिहायचं आहे. इथं तुमचं लेफ्ट हँडचं थंब इम्प्रेशन घ्यायचं आहे. हे तुमचं इन्व्हिजिलेटर जागेवर येऊन तुम्हाला इंक पॅड देतील, ते घेऊन तुम्हाला ते तिथं थंब प्रिंट लावायची आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला तिथंच क्लॉथ देतील, त्या क्लॉथनी ते पुसून घ्यायचं आहे. अन्यथा ते इथं काळं कुठेतरी तुमच्या OMR लागू शकतं आणि तुमचा तो ऑप्टिकल मार्क दिसणार नाही. आणि इथं तुमचं मदर्स नाव लिहायचं आहे. तुमचं मदरचं नाव लिहिल्यानंतर तुम्ही तिथं फास्टमध्ये मदरचं नाव लिहून फास्टमध्ये फादरचं नाव ह्या ठिकाणी तुम्ही ते कम्प्लीट करायचं आहे. आणि त्यानंतर हे जे सिग्नेचर वगैरे जे आहे हे विथ टाइम तुमचे इन्व्हिजिलेटर तिथे
शेवटी तुमचा पेपर झाल्यानंतर करतील. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित इथं करायच्या आहेत. अल्टिमेटली इम्पॉर्टंट काय आहे तर तुमचा नीटचा रोल नंबर इम्पॉर्टंट आहे आणि नीटच्या टेक्स्टबुकचा नंबर इम्पॉर्टंट आहे. आन्सर शीटचा रोल नंबर क्वेश्चन पेपरचा रोल नंबर लिहिणं, क्वेश्चन पेपरचा नंबर लिहिणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की त्यानंतरच तुम्हाला जे मार्क्स आहेत त्याच आन्सर कीनुसार ते मार्क्स तुम्हाला येऊ शकतात. ते चुकलं तर नंतरची प्रोसेस खूप अवघड होऊन जाते. श्रेयश, इथं पूर्ण नाव लिहायचंय का फक्त नाव लिहिलं तरी चालेल? फक्त नाव लिहिलं तरी चालेल, बट इन द सेन्स तुमचं नाव जर खूप छोटं असेल, फॉर एक्झाम्पल राम आणि आडनाव जर तुमचं राम सिंग राम यादव असेल आणि ते तुम्ही जर लवकर लिहू शकता रनिंग हँडरायटिंग मध्ये, तुम्ही तसंही लिहू शकता. तुम्ही तुमचं सिंगल नाव श्रेयश असं लिहिलं तरी चालणार आहे. बहुतेक जणांचं नाव राजू वगैरे असं जे असतं त्यांनी जे छोट्या ह्याच्यात जरी लिहिलं तरी ते चालू शकतं. अशी काही श्रेयसच्या ऍप्लिकेशन फॉर्मवर जे नाव होतं ते पूर्ण नाव होतं एरंडे श्रेयश विनोद, परंतु यांनी OMR सीटवर फक्त श्रेयश टाकलेला आहे. तरी या विद्यार्थ्याचा रिझल्ट आलेला आहे आणि ऍडमिशन प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नावाच्या बाबतीत जास्त घाबरून जाण्याचं काही कारण नाही. या संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याबद्दल आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उत्तर देणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू श्रेयश.